राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, प्रभु रामचंद्र भगवान, बजरंग बली, गावदेवी माते, हर हर महादेव. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु, म्हणे निवृत्तिदासु औदार्य दोजे. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याय वृत्तांत विशेष मळमासासहित रमेश गोलोकी जावणी पुरुषोत्तमास वंदिते ते वैसला गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये भगवान हरीने कुठं विष्णूने कुठं नेलेला आहे मलमासाला गोलोकामध्ये, आणि तिथं बघितल्यानंतर नमस्कार घातलेला आहे. आणि पुरुषोत्तम आता विष्णूला प्रश्न करतोय, बाबा यो माणूस रडतोय का, या माझ्या गोलोकामध्ये कोणी दुःखी नाही, संबंध नाही, यो रडतोय का, याचं कारण मला तू सांग, असा पुरुषोत्तमात कृष्ण भगवंताला बोलायला लागलेला आहे. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, राया ऐके पुढील कथेसी, मग तो पुरुषोत्तम मलमासासी पाहुणी विष्णूसे प्रश्नित असे. मग त्या विष्णूला मलमास आपले पुरुषोत्तम विचारायला लागला का यो माणूस कोण आणलेला आहे, मग यो रडतोय का, माझ्या राज्यामध्ये कोणी दुःखी नाही आहे, याला तुम्ही रडत का आणलेला आहे. म्हणे विष्णू हा आणला कोण, काय याचे नामाविधान, हा रडतो काय म्हणून, कोणते दुःख यायासी. विष्णूला बोलतो कोण, पुरुषोत्तमात, का यो रडतोय का, याचं नाव काय, गाव काय, याला का निमित्तानं माझ्या गोलोकामध्ये आणलेलं आहे. अरे ह्या माझ्या गोलोकात कोणही दुःखी नव्हता माणूस, येथे वस्ती जे सतत परमानंदी निमग्न. परमानंदी म्हणजे माझ्या या गोलोकामध्ये आनंदी आनंद चहूकडे, माझ्या या नगरीमध्ये कोणी दुःखी नाही आहे, नाही ऐसा रडता माणूस का माझ्या नगरीमध्ये आणलेला आहे. स्वप्न मार्जित हे या ठाये, दुःख वार्ता ऐकू येत नाही, मग प्रत्यक्ष दुःखी पाये कोठून आणलासे. या माझ्या राज्यामध्ये स्वप्नामध्ये दुःख कुणाला नाही आहे, नाही यो दुःखी माणूस तू कोण आणलेला आहे. ऐसे असता सांप्रत माझे पुढे थरथरा कापत, नेत्री दुःखाश्रू गाळीत काके उभा राहिला. मग माझ्या पुढे तो डोळ्यातून अश्रू ढाळीत थरथर थरथर कापाला का लागलेला आहे, हे मला तुम्ही कृपा करून सांगा. ते ऐकूने रमारमण पुरुषोत्तमासे बोले वचन, म्हणे देवा हा अधिक मास दिन दुःखी निमग्न झाला असेल. तेव्हा हे ऐकल्यानंतर रमारमण पुरुषोत्तमाला बोलतोय का हा अधिक मास आहे, हा दुःखी निमग्न आहे, याला धोंडा बोलतात, याला मलमास बोलतात, म्हणून त्याला त्याचा राग आलेला आहे. मला या महिन्यामध्ये धोंडा मलमास का बोलतात, या निमित्ताने तुझ्या नगरीमध्ये याला आणलेला आहे. यास्तव हा आणला येथे तरी निर्सी सर्व दुःखाते, याचे मुख्य दुःख काय ते सांगतो आहे के समग्न. या निमित्ताने याला इथं आणलेलं आहे, तर याचं तू दुःख काय कर, निरसन करून टाक. कला काष्टा घडे दिन पक्ष, मास ऋतू आयन वर्ष, औषधी धूम्र ग्रामशेष, गिरिकुप नदी इत्यादी. मग या महिन्यामध्ये सगळे औषधं बंद पडतात, नद्या सुकल्या जातात, बावड्या सुकल्या जातात, आणि या कलाकाष्टी म्हणजे कोणी विधी करत नाही, पूजा अर्चा करत नाही. काय या महिन्यामध्ये याला तुम्ही असं धोंडा महिना मलमास म्हटलेला आहे. त्या सर्वांचे स्वामी असत, म्हणून जगे ते पूजले जात, त्याने गर्भ तो सतत यासी निंदिते ऐसे की. 12 महिन्यामध्ये सगळं सण येतात, तुमचे सक्रात येतोय, गुढीपाडवा येतोय, रामनवमी येतोय, मग या महिन्यामध्ये एकही सण काय येत नाही. या महिन्यामध्ये कुठला कार्य करत नाही, लग्न करत नाही, शुभ कार्य करत नाही. काय याचं कारण, हा अधिक मास अतिदिन
सकळ विश्वामाजी मलिन यात नाही रवी संक्रमण म्हणून निंद सर्वांचे संक्रमण म्हणजे याच्यामध्ये काहीच चांगलं कार्य करत नाही आहे. या निमित्तानं याला निंदा करतात, याला मलमात बोलतात, याला धोंडा बोलतात. म्हणून याला तुमच्याजवळ आणलेलं याला काहीतरी उच्च पदवी द्या. म्हणजे आता मलमास आहे ना, तर याला पुरुषोत्तम ही काय मिळाली पाहिजे, पदवी मिळाली पाहिजे. यासे कोणी स्वामी नाही हा अयोग्य शुभ कार्याविषयी स्नान दान जप यात्रादी याचं काय करू नये. मग याच्यामध्ये यात्रा नाही करत, स्नान दान करत नाही आहे. काय याचं कारण काय, याला एवढा धोंडा बोललेला आहे. विगत विद्वानारे अनाथ येसी न घेत शुभ कार्यात अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाती तेचे. अशा प्रकाराने जसं एखाद्या विधवाबाईला सुखाच्या कार्यामध्ये घेत नाही आहे त्याचा आज या महिन्याला कोणी विचारत नाही आहे. म्हणून या दुःखी माणसाला तुझ्या नगरीमध्ये आणलेलं आहे. तेवीच आहे याची स्थिती हा मलमास निषिद्ध ते ऐसे गर्वे बोलते आणि निर्वसिते सर्व काल. जसं विधवा बाईला निंदा करतात तसं या माणसाची मलमास म्हणून याची निषिद्ध केलेलं आहे. या निमित्ताने त्याची निर्भर्सना करतात म्हणून तुझ्या नगरीमध्ये आणलेलं आहे. याला काहीतरी पदवी दे. तये दुःखाग्नीचे त्रासला म्हणून मराया उद्युक्त झाला तो अन्यजनी कथिरी आला शरण जावे विष्णूसे. मग अशा प्रकारे दुःखित झाला, त्रासला आणि जीव द्यायला निघालेला होता. तेव्हा मी याला सांगितलं तू विष्णूला शरण जा, तेव्हा तुला काहीतरी अभयदान देईल. मग त्या विष्णूने हरिजवळ हरीने तुमच्याजवळ पाठवलेला आहे. तर आता याला काहीतरी तुम्ही उच्च पदवी द्या. तेव्हा हा वैकुंठे धावत शरणाला मदप्रथ वारंवार काफत रडत दुःख समस्त सांगितले. तेव्हा यो माझ्या वैकुंठाला आला आणि काफत काफत मला दुःख सांगायला लागलेलं आहे. तेने दया आले झणी परी हे दुःख तुझं वाचुनी कदा न निवते कोणाचेनी हे म्हणे मी जाणत असे. मग मीच त्याला अभय दिलं. तर म्हटलं मग गोलोकाला तुला कोण देईल अभय, दया येईल आणि तुझं दुःख निवारण करेल. या निमित्तानं या माणसाला मी इथं आणलेलं आहे. आता तुम्ही याला काहीतरी संकटातून मुक्त करा. आणि मी तुझा आश्रयत म्हणून निराश्रित असे हाती धरून तव चरणी आणला शरण करी रक्षण दयाला. कारण कोणीतरी वकील देतात ना आपल्याला, न बाबा जा अमुकाच्या वकिलाकडून तुला न्याय मिळेल. तसा मी हरीकडे गेलो ना, हरीने मला वैकुंठाजवळ पाठवलेला आहे. त्या निमित्तानं मी आलेला आहे. तू परम दुःख सहनशील अनाथनाथ दिन दयाल ऐसे बोलते वेद सकळ त्याचे सफळ करे आता पय. कारण तू परदुःख सहनशील म्हणजे तू दुसऱ्याचं दुःख काय करतो, सहन करतो, जाणतो. अनाथाचा दिन दयाल म्हणजे अनाथ लोकांचा तू सांभाळ करतो. या निमित्ताने मी तुला आलेला आहे. तर याला तू सफळ कर. असा कोण बोलतोय, हरी. कुणाला, पुरुषोत्तमाला. तवा चरणी शरण येई तयाचे दुःख कदा न होई ऐसे विद्वान बोलती ते मिथ्या काय करू नको. तर जेणेकरून तुझ्या चरणावर शरण आलेलं आहे याचं दुःख तू हरण कर. जेणेकरून विज्ञान मिथ्या बोलणार नाही, याची कीर्ती वाढली जाईल असं याला करा. आणि मजसाठी भगवंता याचे दुःख निर्से आता अन्य काज टाकून सर्वता यासे घेऊन आलो असे. पण अन्य काज म्हणजे मी कोण आहे, वैकुंठीचा राणा आहे. माझ्याकडून सगळ्या लोकांना काय मिळतं, सुख अन्न बिन्न. तर मी ते काज टाकून तुझ्याकडे या दुःखी माणसाला घेऊन आलेले आहेत. याला काहीतरी तू अभयदान दे. माझे येणे सफळ कर या दिनाचे लक्ष सत्वर समर्थाप्रती वारंवार प्रार्थू काय करू नये. म्हणजे एखादा समर्थ आहे त्याच्याकडे 10 वेळा विनंती करायची गरज लागत नाही. तसा तू दयाळूस दिन दलाव्यास तुझ्याजवळ सांगायची गरज नाहीये 10 वेळा. ऐसे बोलते प्राज्ञ समस्त यास्तव आता राहतो स्वस्त ऐसे प्रार्थने रमाकांत जोडून हस्त ठाकला. मग एवढं बोलल्यानंतर रमाकांत म्हणजे कोण, रमेचा पती भगवान विष्णू तो शांत झालेला हात जोडून आता उभा राहिलेला आहे. तय तो भगवान परिपूर्णतम किशोर मूर्ती पुरुषोत्तम विष्णूत म्हणे गात्वा उत्तम अधिक कर्म केलेसे. मग असा तो किशोर मूर्ती पुरुषोत्तम विष्णूला बोलतोय का तुम्ही चांगलं कार्य केलेलं आहे, तुमचं कार्य सिद्धीत जाईल, उत्तम होईल. मलमासासे हाते धरुणी जो तो आलासी या स्थानी येणे तुझे सर्व त्रिभुवनी उत्तम कीर्ती होईल. आज तुम्ही मलमासाला हाताला धरून या गोलोकामध्ये आलेले आहेत, अशी तुझी त्रिभुवनामध्ये काय राहील, कीर्ती राहील.
अरे तू माझा प्राणची भला तू दयाचा स्वीकार केला तो मी याची स्वय स्वीकारिला याचा संशय नाहीच. अरे तू म्हटलं प्राण सखा भला आणलेला आहेस ना तो माझा प्राण सखा आहे त्याला मी उच्च पदाला नेतोय त्याला मोठं नाव देतोय याच्यामध्ये संशय ठेवण्याचा प्रश्न येत नाही आहे. तरी आता ह्या मळमासास सर्वपरी करतो विशेष जैसा मी साक्षात परात परेश तैसा करतो पाहेपा. जैसा मी साक्षात परात परत आहे देवांचा देव आहे तसा मी माझ्याशिवाय याला मोठी पदवी देतो. याला मळमास बोलतात ना धोंडा म्हणतात याला पुरुषोत्तम मास आता काय नाव पडेल पुढे नाव पडेल. कीर्ती दया शांती औदार्य पराक्रम बुद्धी तुष्टी धैर्य ज्ञान वैराग्य कांती ऐश्वर्य इत्यादी नाना मदगुण जे असे माझ्याकडे किती गुण आहेत षडगुण आहे समजलं का. शांती दया औदार्य बुद्धी तुष्टी धैर्य ज्ञान वैराग्य कांती ऐश्वर्य हे माझं सगळं वैराग्य मी या सागुण याला देतोय. मग तय मी जैसा पुरुषोत्तम लोक प्रख्यात असे उत्तम तैसा ते आहे प्रसिद्ध परम मासोत्तम होईल. मासोत्तम होईल जसं मला पुरुषोत्तम म्हणतात तैसा जो महिन्यांचा महिना म्हणजे 12 महिन्याचा 13वा महिना बोलतात नाही का मलमास धोंडा महिना तसा याला मी मासोत्तम होईल. मासोत्तम म्हणजे महिन्याचा 12 महिन्याचा 13वा महिना मोठा देईल पुरुषोत्तम. मदमाजी जे गुण वसत ते सर्व यास दिले असत आणि पुरुषोत्तम आहे वेदांत मन्नाम विख्यात आहे पै. बघा मन्नाम माझं नाव काय आहे पुरुषोत्तम तसं याला या मलमासाला सुद्धा काय नाव देईल पुरुषोत्तम असं नाव दिलेलं आहे. ते हे तवा संतोष करिता यासे मी अर्पिले महाकांता. आता मीच या मलमासाचा आता स्वामी सर्वता झालो असे. आता मीच म्हटलं मलमासाचा स्वामी झालेला तो मी याला आता नाव देतोय योच माझ्यामध्ये मी सामावून घेतोय. कुणाला मलमासाला म्हणजे पुरुषोत्तम. याच्या नामे विश्व संपूर्ण पवित्र होईल पै जाण हा मम सादृश्य पावन मासादीप होईल. मासादीप म्हणजे 12 महिन्याचा 13वा महिना म्हणजे पुरुषोत्तम याला मी पदवी दिलेली आहे. आणि हा सर्व विश्वाला गुणी सुपूज्य वंद्य ऐसा होवणी सर्व पूजक जनानी तत्क्षणी दुःख दारिद्र्य हरिलं. म्हणजे यो महिना कसा आहे पुरुषोत्तम सगळ्यांचं दुःख हरण करणारा अशी याला मी पदवी देणार. चैत्रादे मास जे समस्त केवळ सकामचे आहेत तयांच्या व्रते मोक्ष प्राप्त कदापि नव्हे कोणासी. चैत्र आषाढ कार्तिक यामध्ये कधीतरी तुम्ही काय केलं तरी ते मासानं किंमत नाही पवित्रता नाही पण या अधिक महिन्याला मी जास्त काय देईन पवित्रता देईन असं सांगितले आहे. परे ह्या मळमासाशी आता निष्कामचे करुणी तत्वता सर्व लोकांचे मोक्षदाता मत्तुल्य म्या केला. मत्तुल्य मम वंश जीव लोके जीवभूता सनातना म्हणजे मी याला माझ्या अंशामध्ये काय केलेलं आहे सामावून घेतलेलं मत्तुल्य म्हणजे माझ्या प्रमाणाने याला मी केलेलं आहे. सकाम किंवा निष्काम ऐसा जो पुढील ह्या अधिक मासा तो कर्माचे सहसा जाळून भस्म करेल. मग या सकाम किंवा निष्काम ऐसा या अधिक महिन्यामध्ये कर्म करता राहील तर त्याचे सगळं भस्म पापाचं काय करेन मी भस्म करेन. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा. आपण जसं आंघोळ करताना गंगा गंगा जरी म्हटलं तरी सगळे पाप आपले काय धुपले जातील तसा याला कर्माचे सहसा जाळून भस्म करेल. पण या महिन्यामध्ये जे कोणी 1 दिवसाचं पुण्य करेल तर ते जवळ केलं पाप त्याचा मी भस्म करेन. मृत्यू लोकामध्ये सतत सौभाग्य बघून येतेच अंती गोलोकीमध्ये प्रत येईल जाणं निश्चय. मग या मृत्यू लोकामध्ये सौभाग्यवती तर भोगणार तो नवरा बायको पण माझ्या वैकुंठाला गोलोकाला तो येणार. जया ठाये महापुरुष निरंतर करती सायास ब्रह्मचर्य व्रत संन्यास बळे विशेष आचरती. मग या महिन्यामध्ये कोणी 1 दिवसाचं ब्रह्मचारी पद वागेल कोणी 1 दिवसाची गायीशी सेवा करेल कोणी 1 दिवस आंघोळ करेल. हे जेवढं या महिन्यामध्ये 1 दिवसाचं पुण्य करेल तर त्याचं सगळं पाप मी काय करेन जाळून टाकेन. महिनाभर किंवा 12 महिने करायची गरज नाही आहे. एक करिता पंचार्थी साधन कित्येक रात्री निरशन एकाचे फळपत्र भक्षण एक वायू भक्षण
करते बघा. मग कोणी एक दिवस वारा खाऊन दिवस काढणं, कोणी एक वाळलेली पानं खाऊन दिवस काढणं, एक दिवस गाईला एक दिवस चारा घालणं, ऐंशी जरी काही या महिन्यामध्ये केलं तरी त्याचे सर्व 70-75 वर्षाचं पाप काय करेन मी जाळून टाकेन. एक करते धूम्रपान, एक जिंकते इंद्रिया गमन, एक वर्जिते क्रोधायमान, एक सासे शिता तपापन. बघा आता हे आपल्याला सांगितलं आहे. कोणी दिवसभर उन्हामध्ये राहायचं, कोणी दिवसभर वाऱ्यामध्ये राहायचं, कोणी दिवसभर अन्न खायचं नाही आहे. अशी जे जे कोणी व्रत करेल ते त्या सगळ्या व्रताचा मी पुण्य देणार. एक 100 वर्षापदा ऐसे उपाय करते सदा, तरी ते माझ्या परमपदा कदापि नाही पावत. सर्व साधनावनी अधिक श्रेष्ठ आहे एक मास, सर्व कामा सिद्धदायक या परी तुझे नसे काही पय. सर्व महिन्यामध्ये तुम्ही काही करा, या महिन्यामध्ये एक दिवसाचं जरी आचरण केलं तर मी त्याला फळ प्राप्त देणार असं सांगितलेलं आहे. मग त्याने काय सिद्धी केलेली आहे, मला पैसे पाहिजे, नोकरी पाहिजे, मुलबाळ पाहिजे, सगळं काही होईल. तरे सकले अनन्य भावे या पुरुषोत्तमासे भजावे, स्नान दान जपादी आगवे, सत्कर्म करावे ह्या माझी. मग आता या महिन्यामध्ये काय काय करायचं, नुसती आंघोळ जरी केली तरी आपलं कार्य होईल. सत्कार्य म्हणजे काय, आता कुठं कीर्तन चाललंय, भजन चाललंय किंवा अध्या चाललंय, तिथं बैठकी टाकायचं काम करा, बशा उचलायचं काम करा, झाडलोट काम करा. हे जरी या महिन्यामध्ये केलं तरी सुद्धा मी त्याला प्रसन्न आहे असं सांगितलंय. सुभूमीचे पेरिता धान्य, जैसे कोटी वाढे दान, तैसे या मासीचे पुण्य कोटी गुण होईल. आपण भात पेरणी करतो का ते 1 मन, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती आहे 1 मन म्हणजे काय. हां, तर 1 मन भात यांना माहिती असेल. तर 8 पायल्या म्हणजे 1 मन. तर तो 1 मन भात पेरला आपल्या शेतामध्ये तर त्याचं कधी 4 खंडे आपल्याला काय मिळते, भात मिळते की नाही. तसं आपण या महिन्यामध्ये 1 दिवसाचं जर पुण्य केलं तर कोटी पुण्य गुणाने आपल्याला पुण्य प्राप्त होईल. आता एकूच दाना पडतो की नाही, एक दाना पहिला तर कणीस किती येतात, एवढा कणीस येतो, 1000 कणसं येतात त्याला. तशा प्रकाराने एक जर आपण या महिन्यामध्ये 1 दिवसाचं पुण्य केलं तर कोटी युगाचं पुण्य मिळेल. चातुर्मासादे यज्ञ कर्मासे कित्येक जाती स्वर्गभुवनी, पण येथेचे भोग भोगोनी पुन्हा भूतले येतात ते. बघा चातुर्मास समजते तुम्हाला. आपण पंढरपूरची शयन एकादशी केली की नाही का, तिथून चातुर्मास लागतो. ते 4 महिने तुम्ही पुण्य केलं ना तर ते पुण्य भोगलं का वैकुंठाला जा. परत ते वैकुंठाला पुण्य संपलं का लोटी येतील, पुण्याची पावटी सरे, मग इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. हे 4 महिन्याचं पुण्य आहे, परत येणार. पण या महिन्यामध्ये 1 दिवसाचं जर तुम्ही पुण्य केलं तर परत तुम्हाला आईच्या उदरामध्ये पुनरपी जननम जठरी शयनम, पुन्हा आईच्या उदरामध्ये जन्माला येण्याची पाने अक्षय वैकुंठामध्ये आपल्याला काय मिळेल, भोग मिळेल. म्हणजे यज्ञाधिकांचे पुण्य नाशिवंत आहे म्हणून स्वर्ग भोगन संता तत्क्षणी पुनच्चे भूतले येतात. कारण पुण्य संपलं का परत आपल्याला आईच्या उदरामध्ये जन्माला यावं लागेल. पण या महिन्यामध्ये जर आपण पुण्य केलं तर परत आईच्या उदरामध्ये 9 मास मातेची या उदरी, जन्म मृत्यूच्या कोहरी, जन्म दाथोडी, म्हणजे आईच्या उदरामध्ये आपल्याला वाटतं एशीमध्ये येताव, एशीमध्ये नाही, मळमूत्राच्या वादामध्ये संडास बाथरूम या पिशवीमध्ये आपला काय होतंय, 9 महिन्यामध्ये आपला जीव कासावीस होतोय. आणि 10वा महिना लागला तर तो गर्भ काय होतो, कवा 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 माझी सुटका होत आहे. मग का तर परत आयसा मला जन्म नको या मलमूत्राच्या वादामध्ये. तशा प्रकाराने पण या महिन्यामध्ये आपण 1 दिवसाचं पुण्य केलं तर आईच्या उदरामध्ये मलमासाच्या मूत्रामध्ये येण्याची पाळी येणार नाही आहे. तैसा प्रकार नाही येथे जे अविनाशी वासे निवृत्ते यथाविधी पुरुषोत्तमाते परमानंदे यथाविधी. म्हणजे तुम्ही म्हणत असाल या पुरुषोत्तमाला 10 डझन फळं द्या, 10 डझन पेरं द्या, नाही आहे. या महिन्यामध्ये नुसती आंघोळ जरी केली आपण महिनाभर किंवा 1 दिवसाचा गाईला घास घातला तरी सुद्धा कोटी गुणाचं पुण्य प्राप्त आहे. तो स्वकुळास उद्धरुण मजप्रतीचं येईल जाणं, नाना भोग भोगील पूर्ण अखंड येथेचे राहिलं. अखंड येथे ते राहिलं म्हणजे वैकुंठामध्ये तो राहील, एवढं सुख भोगेल तो या महिन्यामध्ये पुण्य केलं तर. जो काय येथे एकदा आला तो पुन्हा न जाय मृत्यू लोकाला, आधी व्याधी दुःख तयाला कदापि नाही स्पर्शतो. जो कोणी गोलोकामध्ये आला तो परत कुठं वैकुंठाला याला मृत्यू लोकामध्ये आधी व्याधी दुःख दारिद्र्य भोगायला जाणार नाही असं सांगितलंय.
येथे जाऊ जेथे जाऊन मग न फिरती त्याची भगवत धाम निश्चिती ऐसे बोलते वेद सतत कैसे असत होईल पै कसे असत्य होईल म्हणजे ही भाषा माझी असत्याने खरी आहे समजलं का खोटी नाही आहे तर जो कोणी इथं येईल तो परत परत माघारी फिरत नाही परत वैकुंठातून माघारी येत नाही आहे असो आता या अधिक मासाचा मीचा असे अधिपतीसाचा साचा आणि त्रैरात्य चैत्रादी सर्व मासाचा राजा या केला असे पै आता या अधिक महिन्याचा कोण आहे मीच आहे न 12 महिने बोलतो नाही का आपण बोलतो चैत्र महिना मोठा तर चैत्र महिन्यापेक्षा अधिक महिना काय आहे मोठा आहे असं सांगितलेलं आहे माझे नाव पुरुषोत्तम हे ह्यासाठी दिले उत्तम ऐसा माझ्या परीच अनुपम केला से साचार आता माझे नाव काय आहे पुरुषोत्तम यो जो तुम्ही मुलगा आणलेस ना याला माझ्या नावारूपाने त्याला काय म्हणतील आता पुरुषोत्तम महिना म्हणतील वर्षातून एक वेळा येतो त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात त्याला मी हे नाव दिलेलं आहे तस्मात या भक्ताविषयी मीच चिंतावा तो सदाई तयाच्या सर्व कामनाही मीच पुरविल्या पाहिजे कारण या भक्ताच्या कामना मीच पुरवल्या पाहिजे जो माझ्या रडत आलेला आहे याचा अर्थ माझं काहीतरी चुकलेलं आहे मग भगवंतानी पुरुषोत्तमाने त्याला आपली पदवी दिलेली आहे मदभक्ताचा अपराध केला तरी कदाचित सायन्स होईला परी ह्याचे भक्ताचा मधला कदापि न सावेल माझा अपराध मी काही केलं तरी चालेल पण माझ्या भक्ताचा अपराध सहन करू घेणार नाही आहे कृष्ण बोलतोय का मी चोर हाव मी काला हाव मी मडकी फोडली मी बायका चोडल्या मी सहन करून पण माझ्या तुळशीचा जो कोणी निंदा करेल तर त्याचा मी निर्वंश करेन अशी भगवंतानी ग्वाही घेतलेली आहे का माझ्या भक्ताला मी बोलू देणार नाही आहे तसा जो मलमास माझा कोण आहे भक्त आहे याला मी काही वेगळं बोलू देणार नाही माझे पूजनाहुनी निरुते भक्त पूजन मला आवडते पुत्रापेक्षा पौत्र आवडते प्रेमास्ते अत्यंत माझे पूजनाहुनी निरुते माझी पूजा तुम्ही बाजूला टाका पण माझ्या भक्ताचा छळ केला तर मला खपणार नाही आहे माझ्या पोरापेक्षा माझ्या नातवावर काय असतो आजोबाचा प्रेम असतोय तशा प्रकाराने माझ्या भक्तावर माझ्यापेक्षा माझ्या भक्तावर काय आहे माझा प्रेम आहे मद भक्त कामना कराया पूर्ण कदाचित वेळ लावीन परिपुरुषोत्तम भक्ताचे तत्क्षण मनोरथ पूर्ण करीन मी मद भक्त कामना म्हणजे माझ्या ज्या कामना आहेत ते मी बाजूला ठेवीन पण माझ्या नावाचा जो उच्चार करतोय माझी भक्ती करतोय त्याचा भक्ताचा मी पहिला उद्धार करीन असं सांगितलेलं त्याचे मनोरथ पूर्ण करीन जे महामूर्ख मानव येई देही पुरुषोत्तम असं टाळी स्नान दान जपादी काही सत्कर्मे नाही करणार बघा आता सुद्धा सांगितले पुरुषोत्तमाने या महिन्यामध्ये जो कोणी स्नान दान जो काही सत्कर्म करत नसेल तर त्याच्यासारखा पापी या जगामध्ये कोणी नाही आहे ते महादुष्ट दुर्भागी परमभाग्यजीवी होवणे आदिव्याधी दुःखा लागी रात्रंदिवस भोगीतील मग या महिन्यामध्ये जो कोणी आंघोळ करत नाही नामस्मरण करत नाही काही दान धर्म करत नाही त्याच्यासारखा दुःखी आणि दरिद्री या जगामध्ये मिळणार नाही असं सांगितलेलं आहे रात्रंदिवस त्याच्या वाट्याला दुःख येतील असं सांगितलेलं आहे नका तुम्ही 12 वर्ष हे करू नका तुम्ही 3 वर्ष करू पण 3 वर्षातून 1 महिना येतोय ना या महिन्यामध्ये 1 दिवसाचा तरी आपण टाइम टेबल द्या आणि उपास तपास दान धर्म आंघोळ वगैरे करा स्वप्ना माझी तयासे कदा न मिळेल सुकलेश सासऱ्या गुरे विशेष अलभ्य होईल सर्वदा स्वप्नामध्ये सुद्धा त्याला काय मिळणार नाही सुख मिळणार नाही आणि सासऱ्या घरी आपण राहतो ना घर जावई बोलतो नाही का घरगुशा तशा प्रकाराने जो या महिन्यामध्ये एकही दिवस आंघोळ करत नसेल त्याला घर जावयाची काय मिळेल आहे उपमा दिलेली आहे हा अधिक मास मम प्रिय कर ज्याचा करतील तिरस्कार तयासी नाही यातना घोर नाना घोर होतील दान निर्धारे या अधिक महिन्यामध्ये जो तिरस्कार करतील हा बरा आताच आहे अधिक महिना कोणी बघलाय कोणी बघले तर असा जो तिरस्कार करेल तर त्याच्यासारख्या यातना या जगामध्ये कुणाला होणार नाही असं सांगितलेलं आहे जे का प्रति तृतीय वर्षी पावणे अधिक मासासे नाचरतीस धर्म कर्मासे किंवा मनासे नाणीतील समजलं का प्रतिवर्षी
दर 3 वर्षाने काय येतो ह्यो अधिक महिना येतो. या महिन्यामध्ये तुम्ही काय आंघोळ करा, काय धर्माचरण करा. बाबा सकाळी 6 वाजता उठीन, आंघोळ करीन, काय देवलान जाईन किंवा गाईला घास घालीन किंवा गाईचा गोठा स्वच्छ करीन. कुठं सप्ताह चाललंय तिथं बैठकी टाकायचं काम, काय झाडलोट करायचं काम करीन. एवढं जरी या महिन्यामध्ये केलं तरी आपल्याला 3 वर्ष 12 वर्ष काही करायची गरज लागणार नाही आहे. ते देहांतवरे प्रपंचात महादुःखे भोगतील सतत आणि शेवटी कुंभीपाकात पडून या 35-84 लक्ष, किती 84 लक्ष नरकामध्ये पडतील. का जन्म आलाय न 3 वर्षांनी यो महिना येतोय, एक दिवस जरी आचरण करत नसेल 184 न चुके फेरा, मग त्या 184 नरकामध्ये आपल्याला पडावं लागेल. हा माझा पुरुषोत्तम मास पुण्यतम श्रीमान विशेष, जयाचे अज्ञान शून्य अशेष, जाय तयास सुख कैसे. अज्ञान शून्य शून्य समजतोय. परीक्षेला गेल्यावर पण काहीच लिवला नाही तर मास्तर काय दिलं आपल्याला, शून्य देईल की नाही. तसा जन्माला आल्यावर एक दिवस सुद्धा आचरण केले नाही तर त्याचा जन्म कसा गेला, शून्य गेला, वाया गेला. ऐसा जन्म गेला वाया, न भजता पंढरी राया. त्या पांडुरंगाचं या महिन्यामध्ये जर चिंतन केलं नाही तर आपलं आयुष्य शून्य गेला, भोपळा मिळाला आपल्याला मार्क असं समजा. पुरुषोत्तम मासाचे ज्या योषिता सौभाग्य दे सुख करिता, स्नान दान आदी कर्मित होता भक्तिभाव हे करतात ते. मग आता या महिन्यामध्ये आंघोळ करा, दान धर्म करा, काही दिवा लावा महिनाभर, काही करा, काही पुण्य चांगलं करा तरी आपल्याला सगळं 75 वर्षाचं पुण्य प्राप्त होईल. तया सौभाग्य पुत्र संतान इत्यादी सर्व मी देईन, आणि ज्या कोणी सत्कर्मे विन मनमास शून्य दडवितील. मग जे कोणी 1 महिना जरी 1 दिवस जरी आचरण करतील त्यांना पुत्र पौत्र सौभाग्यवती वाण मिळेल, पुत्र पौत्र नातू होतील. आणि जे कोणी सत्कर्म करत नाही शून्य घालवतील मग त्या दडवतील, त्यांच्या काही यातना आहेत पुढे ऐका. तयासे मी मासा दिनात प्रतिकूल होईल खसखशीत, पती पुत्र पौत्र बंधू वित्त इत्यादी समस्त निर्दालीन. काय निर्दालीन म्हणजे त्याचा नाश करीन. जरी तुम्हाला 7 पोरा द्यायली, 7 सुना द्यायल्या, 7 नातूच द्यायल्या तरी त्याचा मी काय करेन, निर्दालन करीन, नाश करेन. तो वंश वाढू देणार नाही आहे. जो कोणी या महिन्यामध्ये काही करत नसेल त्याला कधी पोरं झालेले असतील, कधी वंश वाढलेला असेल त्याचा मी निर्वंश करीन. तस्मात या अधिक मासाठाई सर्वात्म भावे सर्वये, स्नान पूजा जपादिकाई सत्कर्मे सदा हे करावीत. मग या महिन्यामध्ये सत्कर्म काय करावं, आंघोळ काय करावी हे आता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. आणि यत्किंचित शक्तीनुसार अवश्य दान द्यावे साचार, तेने मी साक्षात परमेश्वर तया प्रसन्न होईल. यत्किंचित म्हणजे काय, रुपयातून 5 पैसे 4 आणा दान करा तर यत्किंचित म्हटलेलं आहे. तर त्याचं पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना करता येणार नाही आहे एवढं दान केलं तर. जो का मज पुरुषोत्तमासे भावे पूजे अधिक मासे, तो भोगून या सर्व सुखासे गोलोकावासे होईल. मग या पुरुषोत्तम महिन्यामध्ये भावनेने अधिक महिन्यामध्ये सगळं कार्य सुखाचं करेल, तो गोलोकाला येईल. आता विष्णू आजपासून माझे आज्ञे सकळ जन, या मम प्रिय मासाचे पूजन करतील जाण निश्चय. बघा आता विष्णूला ग्वाही दिलेली आहे. विष्णू तुम्ही या पोराला आणलेस ना, याची माझी पदवी याला दिलेली आहे. या महिन्यामध्ये जो कोणी या महिन्याचा अधिष्ठान करेल, स्नान दान करेल त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही आहे. हो हा सकळ मासात आता परमश्रेष्ठ केला तत्वता, तरी ह्या विषयी रमाकांता काही चिंता करू नको. असं रमाकांता, रमेचा पती कोण, विष्णू, त्या गोलोक बोलतोय पुरुषोत्तम का या पोराला मी माझ्या पदाला आणलेलं आहे, आता काय तू चिंता करू नको. आता याला आजपासून धोंडा बोलणार नाही, मलमास बोलणार नाही, काय बोलतील, पुरुषोत्तम मास म्हणतील. आता तू ह्यासे घेऊन सुखे जावे वैकुंठ बोन, ऐसे ऐकून भगवत वाणी चक्रपाणी आनंदला. आता याला तू हाताला धर ना, तुझ्या वैकुंठाला घेऊन जा, एवढंच पुरुषोत्तमाने सांगितलं. बरोबर, या विष्णूला आनंद वाटला, हाताला धरलं आणि परत आपल्या वैकुंठाला आलेला आहे. आणि तयासे केला नमस्कार
बैसोने गरुडावर मलमासा सत्वर स्वस्ताना चालता झाला पै. मग त्या मलमासाला हाताला धरला, नमस्कार घातला, गरुडावर बैसोने माझा कैवारी आला. मग त्याला गरुडावर बसून आपल्या वैकुंठामध्ये आणलेला आहे. क्षणा माझे रमारमण वैकुंठे पोचला येऊन, मलमासाचे राहावयाचे स्थान स्वनिध दिदले असे. मग एका क्षणामध्ये आता गरुडावर बसले तर विमानात गेल्यानंतर काही टाइम लागेल का, ताबडतोब आलेले आहेत आणि आपल्या गरुडावरून उतरला आणि आपल्या सनिध म्हणजे मलमासाला पुरुषोत्तमाला आपल्या जवळ वैकुंठवासाने बसवलेला आहे. तय तो वैकुंठीची वस्ती पाहुणे हर्षला हाती, मग सर्व मासाचा निवृत्ती मुख्याधिपती होऊन या. मग अशा पण सगळं वैकुंठाचं निरीक्षण त्याने केल्यानंतर मुख्याधिपती आपण जसा टीचे काय बोलतो हेडमास्टर बोलतो नाही का, तैसा आता 13व्या महिन्यात 12 महिन्याचा मास्तर कोण झालेला आहे, अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास झालेला आहे. विष्णू स वैकुंठ भुवनी रमू लागला रात्रंदिवन, रात्रंदिशी पूर्वील दुःख मुळीवन देशोधडी गेला पाहिजे. देशोधडी म्हणजे जी गरिबी होती ना ती त्याची ताबडतोब काय केलेली आहे, गरिबी गेलेली आहे. जसं त्याला मलमास बोलायचं ना, तो मलमास शब्द टाकून दिला, पुरुषोत्तम मास त्याला नाव पडलेलं आहे. असो ऐसा तो मलमास पावला पुरुषोत्तम मास, सर्व मासा माझे विशेष परमेष्ट झाला पै. आता या अध्यापासून त्या पुरुषोत्तमाला पुरुषोत्तम हे नाव पडलेलं आहे, मलमास कोणी बोलत नाही आहे. भगवंताचे कृपे करून सर्व पुण्याचे झाला निदान, त्रैलोक्या माझे सामर्थ्यवान तैसा अन्य नसे कोणी पै. आता कुठलाच महिना नाही तर या महिन्याला प्राधान्य जास्त दिलेलं आहे. तया माझे सत्कर्मे करते, तयांचे सर्व दुःखे हरते, आधी व्याधी जरा अपकीर्ती तयानं शेवते कधीच. या महिन्यामध्ये जे काय आपण करून ना त्याला आधी व्याधी रोग राई दुःख दारिद्र्य शिवणार सुद्धा नाही. 12 पावलं काय करतील, दूर राहतील आपल्यापासून. जे महामूढ जन कोणी नादिरते या त्या मासा लागुनी, पुरुषोत्तमाचे उद्देशोनी कर्म न करते काहीच. मग या महिन्यामध्ये जो काहीच कर्म करत नाही, आंघोळ नाही करत, काहीच करत नाही, मग त्या लोकांची काही यात नाही. आता उद्यापासून काय ते सवती मत्सर, एक बाई दिवा लावेल एक बाई काय करेल विजवेल, मग तिची काय अवस्था होईल ते आपण उद्यापासून ऐकूया. तयावरी दुःखाचे पर्वत एकामागून एक पडती, साक्षात भगवंताचे भाषित कैसे असत्य होईल. जे या महिन्यामध्ये काही आचरण करत नाही तर दुःखाचे डोंगर दाखवेसी. जो दुःखाचा डोंगर ज्याला का विजा दुःखाचा डोंगर, ऐसा या महिन्यामध्ये आपल्याला जो कोणी आचरण करेल नाही त्याला दुःखाचा डोंगर दाखवतील. श्रीकृष्ण म्हणे गा राजा ऐक, तुम्हासी येताचे दुःख अनेक, याचे कारण आहे एक, ते मी सकलिक सांगेन. मग आता हे कुणाला सांगतोय भगवंत, काम्यकोणामध्ये पांडवांना. तुम्हाला हे वनवास येण्याचं कारण काय, तुमच्या हातून आज 12 वर्ष, 12 वर्षात किती महिने किती वेळा आला, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12, 12 वर्षामध्ये 4 वेळा अधिक मास आला. तुम्ही कधी आंघोळ केले का, तुम्ही कधी उपवास केले का, म्हणून तुम्हाला हे दुःखाचे काय आलेले आहे, डोंगर आलेले आहेत. ऐसा भगवान श्रीकृष्ण काम्य कोणामध्ये पांडवांना सांगायला लागलेले आहे. तुम्ही वने आल्यापासून पुरुषोत्तमा लागून स्नान दान पूजादी करून कधीच नाही सत्कार. बघा उत्तर मिळालं की नाही, का तुम्ही 12 वर्ष झालो, 12 वर्षात 4 वेळा मामा काय आला, पुरुषोत्तम असा आला, पण एकही वेळ तुम्ही स्नान दान काही केलं नाही, म्हणून तुम्हावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहेत. तुम्ही वन आल्यानंतर श्री भगवंताचा प्रिय करो, तो पुरुषोत्तम सुंदर त्रिवार गेला येऊन, किती त्रिवार म्हणजे 3 वेळा येऊन गेला, तरी पण तुम्ही पुरुषोत्तमाला कधी भजलेला नाही. कधी